देहूरोड येथे गोळीबार, भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांची हत्या। नमस्कार, मी गजाला सय्यद। आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज। देहूरोड येथे गोळीबार करून भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। काल 29 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास देहूरोड मध्ये झालेल्या गोळीबारात रमेश रेड्डीची गोळ्या झाडून हत्या झाली। या प्रकरणात पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। यातील एक संशयित मावळ तालुक्यातील गहुंजे मधील साईनगर मधून ताब्यात घेण्यात आला, तर दुसरा संशयित देहूरोड मधील थॉमस कॉलनी येथून पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतला। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यातील मारेकरी शोधून काढणं आता पोलिसांपुढचं आव्हान असणार आहे। रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून यात एकामागोमाग एक राऊंड फायर केले होते। यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्यांना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं। दरम्यान या घटनेनं परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे, तर रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे-मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला, पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रमेश रेड्डीचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आला। तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येईलच। तर या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली होती। या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। अशातच आता पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत 2 संशयितांना अटक केली आहे। पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक येथे अग्निशस्त्र वापरून एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती। पोलीस घटनास्थळी पोहोचताच रमेश रेड्डी याच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं। सवाना चौकातील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रमेश रेड्डीचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकं पाठवली असल्याची माहिती देखील विशाल गायकवाड यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणातील हल्लेखोर कोण होते, कोणत्या हेतूनं